ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोजन ॲटमचं जे आहे स्कॉर्डिंग एक्सप्रेशन आपण ऑप्टेन केलं होतं. काय एक्सप्रेशन होतं ते हे एक्सप्रेशनपर्यंत. ओके, जे थोडा काही पार्ट बघितलं होतं पुढे, पण इथून घेते मी आज. ओके, तर हा जो आहे हे स्कॉर्डिंजर इक्वेशन. ओके, एक्झाममध्ये तुम्हाला राईट स्कॉर्डिंजर इक्वेशन फॉर हायड्रोजन ॲटम म्हणलं की इथंपर्यंत तुम्हाला लिहावं लागेल वरचा पार्ट जो मागच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. ओके, आज आपण बघणार आहोत सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. म्हणजे ह्याच्यामधले जे व्हेरिएबल्स आहेत, काय काय व्हेरिएबल्स आहे, आर आहे, थीटा आहे आणि फाय. ओके, तर हे व्हेरिएबल आपल्याला सेपरेट करायचं आहे. तर शॉर्ट नोट्स पण येऊ शकते सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स म्हणून. सेपरेटली क्वेश्चन ह्याच्यावर विचारले जाऊ शकतात किंवा कंबाईनमध्ये याच्यावरती आणि याच्यावरती क्वेश्चन कंबाईनमध्ये 15 मार्क्ससाठी असतो. ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर स्कॉर्डिंजर इक्वेशन ऑफ हायड्रोजन ॲटम अँड सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स असं कंबाईनमध्ये असतो क्वेश्चन, किंवा सेपरेट दोन्ही सेपरेट ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ हायड्रोजन ॲटम आणि नंतर किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. ओके, तर ह्याच्यातले जे तीन फंक्शन्स आहेत आर थीटा फाय, हे आपल्याला व्हेरिएबल सेपरेशन करायचं आहे. म्हणजे हे जे वेव्ह फंक्शन आहे साय, हे किती व्हेरिएबलचं फंक्शन आहे वरच्या इक्वेशनमध्ये, आर थीटा फाय. Okay, so r theta phi has the form of product of three different functions. R of r म्हणजे which depends upon r. Theta of theta कशावरती डिपेंड आहे, थीटावर. phi of phi which depends upon phi म्हणजे psi of r theta हे जे फंक्शन आहे हे 3 व्हेरिएबलचं r, थीटा आणि फाय हे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे, ह्याला शॉर्टमध्ये कसं लिहितात, इन शॉर्ट psi is a function of r, theta and phi. ओके, सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये psi is a function of r, theta and phi. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन आहे याचं डिफरन्शिएशन घ्या विथ रिस्पेक्ट टू r, थीटा, विथ रिस्पेक्ट टू फाय स्क्वेअर. कारण आपल्याला जर स्कॉर्डिंजर इक्वेशन आहे हायड्रोजन ॲटमसाठी, याच्यामध्ये ते डिफरन्शिएटच्या व्हॅल्यू ठेवायचे. म्हणजे डो साय बाय डो आर, पहिलं काय डो साय बाय डो आर, डो साय बाय डो थीटा आणि लास्ट डो टू साय बाय डो फाय स्क्वेअर. आता ह्या इक्वेशनच्या व्हॅल्यू काढायचे आपल्याला, हे जे आहेत डिफरन्शियल कोएफिशियंटच्या व्हॅल्यू काढायचे. डो साय बाय डो आर, ओके, डो साय बाय डो थीटा आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट टू फाय. आता हे तिन्ही टर्म आपल्याला काढून घ्यावं लागतं आणि ह्या इथं सबस्टिट्यूट करायचं नंतर या हायड्रोजनच्या इक्वेशनमध्ये. जे स्कॉर्डिंजर इक्वेशन आहे फॉर हायड्रोजन ॲटम त्याने सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे, वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. सो साय इज अ फंक्शन ऑफ आर, थीटा, फाय हे 3 व्हेरिएबलचं फंक्शन आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर, जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर घेतो, जेव्हा बाकीचे हे जे थीटा आणि फाय आहे कॉन्स्टंट असतात, म्हणून त्याला बाहेर घेतलं. ओके, विथ रिस्पेक्ट टू आर डेरिव्हेटिव्ह डी आर बाय डी आर लिहिलं, एकदम सोपं आहे. ओके, डेरिव्हेटिव्हचं हे एक्सप्रेशन्स लिहिणं. आता विथ रिस्पेक्ट टू थीटा घेत असताना आर आणि फाय हे कॉन्स्टंट, त्याला बाहेर घ्या आणि विथ रिस्पेक्ट टू थीटा लो थीटा बाय लो थीटा. विथ रिस्पेक्ट टू फाय डिफरन्शिएशन ते सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, कारण आपल्याला जो आहे ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला लागणारा काय आहे, डो टू साय बाय डो फाय स्क्वेअर सेकंड डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. म्हणून आपण डो टू साय बाय डो फाय स्क्वेअर सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेत असताना 2 टर्म कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेरच ठेवलं, आर एन थीटा. ओके, कुठे गेलं हे, आर एन थीटा कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर आउटसाइड द डिफरन्शिएशन म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय विथ रिस्पेक्ट टू फाय स्क्वेअर. ओके, दिसायला मोठं दिसतं एक्सप्रेशन, पण तुम्ही स्टेप बाय स्टेप जर गेलात तर त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. ठीक आहे, तर हे तर स्टेप सोपीच आहे, डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू आर, थीटा आणि फाय स्क्वेअर. ठीक आहे, आता हे जे व्हॅल्यू ऑप्टेन केलेली आहेत त्या आपल्याला व्हॅल्यू कुठे ठेवायचे आहेत, त्या हायड्रोजन ॲटमच्या इक्वेशनमध्ये. स्कॉर्डिंजरचं जे इक्वेशन आहे, सो आर थीटा फाय फॉर साय इन स्कॉर्डिंजर इक्वेशन फॉर द हायड्रोजन अँड डिवाइड द एंटायर इक्वेशन बाय आर थीटा फाय. आणि नंतरची स्टेप काय, तर पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करायचं, आर थीटा आणि फाय हे सबस्टिट्यूट झाल्यानंतर. बघा, हायड्रोजनचे इक्वेशन हे आहे स्कॉर्डिंजर इक्वेशन फॉर हायड्रोजन. आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, मला हे पाठच करावं लागेल इक्वेशन. सायन्स किंवा थीटा डॉट हे एक्सप्रेशन, जर सेपरेशन ऑफ व्हेरिएबलला सेपरेट आर्टिकल आला तर हे इक्वेशन तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. राईट अ शॉर्ट नोट ऑन सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स म्हणलं. ओके, तर हे एक्सप्रेशन लक्षात ठेवावं लागेल. सायन्स स्क्वेअर थीटा डॉट डॉ आर, आर स्क्वेअर डो साय बाय डो आर
नंतर साइन थीटा डी डी थीटा साइन थीटा डो साय बाय डो थीटा प्लस सेकंड डेरिवेटिव डो टू साय डो फाय स्क्वेअर प्लस 2mr स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा एच क्रॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट ई प्लस ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर 2-3 वेळेस जर रिराईट केला 2 वेळेस बघून लिहायचं आणि दुसऱ्या वेळेस न बघता लिहिण्याचा प्रयत्न करायचा 2-3 वेळेस, तेव्हा हे इक्वेशन लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला, डिवाइड द एंटायर इक्वेशन बाय आर थीटा फाय. आता डो साय बाय डो आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. डो साय बाय डो आरची व्हॅल्यू काय आहे आपली, डो साय बाय डो आरची व्हॅल्यू थीटा फाय डो आर बाय डो आर, कॅपिटल डी आर बाय स्मॉल डी आर. ओके. मग ही जी व्हॅल्यू आहे ह्या इक्वेशनमध्ये ठेवायची. काय आहे व्हॅल्यू, थीटा फाय डो आर बाय डो आर. इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर थीटा फाय डो आर बाय डो आर अशी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर त्या इक्वेशनला काय करायचं, मग डिवाइड द एंटायर आर थीटा फाय. पूर्ण इक्वेशनला डिवाइड केल्यानंतर इथलं जे वरचं आर थीटा फाय पैकी इथं आहे ना थीटा फाय, हे थीटा फाय आणि हे इथलं थीटा फाय दोन्ही कॅन्सल होतं, कारण हे मल्टिप्लिकेशनला आहे आणि नंतर आपण हे डिवाइड करतो, म्हणजे थीटा फाय दोन्ही कॅन्सल होईल. थीटा फाय आणि हे मल्टिप्लाय केलं थीटा फाय, राहील काय खाली फक्त हे थीटा फाय तर गेलं, फक्त आर राहील खाली. सो बघा आफ्टर मल्टिप्लिकेशन इक्वेशन कसं येईल, आर. इथं खाली काय राहील, फक्त आर ही टर्म राहील. थीटा फाय मल्टिप्लिकेशनचं आणि खाली आपण नंतर डिवाइड केले, दोन्ही कॅन्सल होईल. म्हणजे इक्वेशन कसं येईल, साइन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय आर डो डो आर ऑफ डी आर अपॉन स्मॉल डी आर. हे डो साय अपॉन डो आरच्या ठिकाणी काय ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, जी की अशी आलेली आहे. ओके. मल्टिप्लाय केलेलं हे जे आहे इथं काय आर थीटा आणि फाय, आणि नंतर आपण हे जे आहे डिवाइड केलं याच्यानं, सोबत कुठली टर्म होती, थीटा फाय डो आर बाय डो आर. राहिलं काय थीटा आणि फाय. ओके. डो आर बाय डो आर तर घेतलेलं आहे आपण. काय राहिलं मग थीटा आणि फाय. तर ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली, थीटा फाय. राहिलं काय मग, तर ह्याची जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू काय, थीटा फाय डो आर अपॉन डो आर ही व्हॅल्यू होती. बरोबर आहे का. मग हे थीटा फाय आणि हे थीटा फाय आपण इथं एक स्टेप घेतो आहे, काय डिवाइड द एंटायर इक्वेशन बाय आर थीटा फाय. त्या इक्वेशन डिवाइड केल्यानंतर हे थीटा फाय आणि हे थीटा फाय कॅन्सल जातं, फक्त काय राहतं आर. ठीक आहे. ह्या इक्वेशनमध्ये साइन थीटा अपॉन थीटा. ओके. बाकीचं इक्वेशन ॲज इट इज, त्याच्यामध्ये काही चेंजेस. ओके. द नेक्स्ट, द थर्ड टर्म ऑफ इक्वेशन 2 इज फंक्शन ऑफ अझिमुथल अँगल फाय ओनली. आता हे जे आहे टर्म, थर्ड टर्म कुठली, ही पहिली झाली, ही दुसरी झाली, तिसरी. ही टर्म जी आहे हे कशाचं फंक्शन आहे, फायचं फंक्शन आहे फक्त. 1/5 ह्याच्यामध्ये काहीच आर थीटा काहीच नाही, फक्त कशाचं फंक्शन आहे, फायचं. सो थर्ड टर्म आहे फंक्शन ऑफ अझिमुथल अँगल फाय ओनली, व्हाईल द अदर टर्म आर फंक्शन ऑफ आर अँड थीटा. दुसऱ्या जे टर्म आहे आरचं फंक्शन आहे, थीटाचं फंक्शन आहे, थीटाचं फंक्शन आहे, आरचं असं फंक्शन आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मग हे फंक्शन कशाचं आहे, फक्त फायचं आहे. म्हणून आपण ह्याला कसं लिहू शकतो, ह्याला रिअरेंज करू, म्हणजे हे जे आहे टर्म मी पलीकडे शिफ्ट करू, झिरोच्या इकडल्या साईडला शिफ्ट करू, म्हणजे ती काय होईल मायनस. कशा प्रकारे बघा, अशी रिअरेंज त्या इक्वेशनला केल्यानंतर आपल्याला जी स्टेप मिळते अशा प्रकारची स्टेप मिळते. ओके. ही जी टर्म इकडं जी होती ती टर्म इकडे शिफ्ट केलं, फक्त काही चेंजेस नाही. ह्या साईडला असलेली ह्या साईडला शिफ्ट केल्यावर मायनस साईन आला. ओके. दिस इक्वेशन कॅन बी करेक्ट. हे इक्वेशन करेक्ट असेल किंवा इफ बोथ साइड्स ऑफ इट आर इक्वल टू सम कॉन्स्टंट, म्हणजे दोन्ही जे इक्वेशनच्या साईड काय असतील, काहीतरी कॉन्स्टंट असेल. सिन्स दे आर फंक्शन ऑफ डिफरंट व्हेरिएबल्स. हे इकडले फंक्शन कसे आहेत, डिफरंट व्हेरिएबल्सचे आहेत. इट इज कन्व्हिनियंट टू कॉल धिस कॉन्स्टंट ॲज अ ML स्क्वेअर. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ही काहीतरी कॉन्स्टंट असेल, ती आणि ती व्हॅल्यू किती आहे, दॅट इज नथिंग बट ML स्क्वेअर. ओके.
-1/5 √2 5/5 स्क्वेअर, याची व्हॅल्यू काहीतरी कॉन्स्टंट असेल, ती किती असेल, m × l स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. ठीक आहे. when you substitute this value, ही जी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू for the right hand side of equation 3, divide the entire equation by sin square theta. म्हणजे ह्या आफ्टर सबस्टिट्यूशन बघा, सबस्टिट्यूट करा ml स्क्वेअर, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली, ml स्क्वेअर. so substitute this value is equal to ml स्क्वेअर. ओके, म्हणजे पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू ml स्क्वेअर. ओके, ह्याची जी आहे ही व्हॅल्यू ml स्क्वेअर. अजून काय करायचं, अजून ही जी साइन थीटा टर्म आहे ही त्या साईडला घेऊ. त्या साईडला म्हणजे हो का ml स्क्वेअर मायनस साइन थीटा अपॉन थीटा डी डी थीटा साइन थीटा. ओके, ती टर्म इकडे घेतली ह्या साईडला. बाकीचे काही चेंजेस नाही आहेत. त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि इकडली साइन टर्म इकडल्या बाजूला घेतली. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला डिवाइड द अबो इक्वेशन बाय साइन स्क्वेअर थीटा. हे जे इक्वेशन आहे त्याला आपल्याला काय साइन स्क्वेअर थीटानं डिवाइड करायचं आहे. डिवाइड केलं जर साइन स्क्वेअर थीटा, हे साइन स्क्वेअर थीटा हे साइन स्क्वेअर थीटा कॅन्सल होतं. इथलं साइन स्क्वेअर थीटा खालचं साइन स्क्वेअर थीटा डिवाइड केलेलं कॅन्सल होतं. ओके, ह्या स्टेपमध्ये पण. आणि इथं साइन थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा, एक थीटा कॅन्सल होतो आणि फक्त एकच थीटा राहतो. मग कसं इक्वेशन येईल ते बघा. स्टेप बाय स्टेप जसं सांगितलेलं आहे त्या स्टेप्सनं जायचं. काय काय ऑपरेशन्स केले आहेत, काय काय मेथड स्टेप फॉलो केलेले आहेत, त्या स्टेप फॉलो करा. ओके, मग साइन स्क्वेअर थीटा ते कॅन्सल झालं. आफ्टर कॅन्सलेशन हे आपल्याला इक्वेशन मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारचं. अगेन अजून ह्याला इक्वेशन नंबर 5 म्हणलं. अगेन यांनी इक्वेशन इन विच डिफरंट व्हेरिएबल्स अपिअर्स ऑन ईच साईड, म्हणजे दोन्ही साईडला डिफरंट व्हेरिएबल्स आहेत. रिक्वायरिंग दॅट बोथ साईड्स बी इक्वल टू सम कॉन्स्टंट. म्हणजे आणखीन काय, हे जे हे जे बोथ आहेत टर्म्स, ह्याचं काय असेल, इक्वल टू सम कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट काय घेतलेला आहे माहिती आणखीन, एल इंटू एल प्लस 1. एल म्हणजे काय आहे, व्हॉट इज एल? एल इज अ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. देअरफॉर द इक्वेशन फॉर फंक्शन, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली, ही जी साईड आहे समथिंग कॉन्स्टंट असेल, तो कॉन्स्टंट काय, एल इंटू एल प्लस 1. म्हणजे ह्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज नथिंग बट एल इंटू एल प्लस 1. मग ते सबस्टिट्यूट केल्यानंतर असं इक्वेशन तुम्हाला मिळतं. म्हणजे हे जे आहे राईट हँड साईड इक्वेशनची जी व्हॅल्यू काय, एल इंटू एल प्लस 1. इकडल्या साईडमध्ये काही जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करायची. ओके, फक्त इकडली काय आली, एल इंटू एल प्लस 1. दॅट इज लाईक दिस. असं इक्वेशन मिळेल तुम्हाला, एल इंटू एल प्लस 1. ठीक आहे, इथंपर्यंत मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 7. आता इक्वेशन मागचे जे आहेत 4, 6, 7 कॅन बी रिटर्न ॲज. इक्वेशन 4 म्हणजे काय होतं, व्हॉट इज इक्वेशन 4? दिस वन. दिस इज इक्वेशन 4. आता ह्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, आता ही जी टर्म आहे ही इकडे घ्या ह्या साईडला. ओके, एम एल कशी बघा, इक्वेशन 4 रिअरेंज केले अशा प्रकारे. इकडं मायनस एम एल स्क्वेअर होतं ते इकडे घेतलं. सो √2 5/5 स्क्वेअर प्लस एम एल स्क्वेअर 5 इक्वल टू 0. ह्याला इक्वेशन नंबर 8 म्हणलं. आता हे इक्वेशन जे 8 आहे, ह्याचं फंक्शन आहे फायचं आहे. आपण एक व्हेरिएबल सेपरेट केला फाय. सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स, आपला मेन आर्टिकलचं नावच काय, सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. मग ही इन टर्म्स ऑफ फाय इक्वेशन आलं. सो इज कॉल्ड फाय इक्वेशन. ओके, अशाच प्रकारे आपल्याला आता आरचं इक्वेशन आणि थीटाचं इक्वेशन, एक व्हेरिएबल आपण सेपरेट केला. ठीक आहे, याला काय म्हणायचं, फाय इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन आपल्याला ऑप्टेन करायचं थीटासाठी. मग थीटासाठी ऑप्टेन करण्यासाठी काय करावं लागेल, आणखीन काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करा. काय स्टेप्स फॉलो करायचे बघा. ओके, आता 1/r हे जे इक्वेशन आहे, ओके, इक्वेशन 8 मागचं तसंच तिथे लिहून काढलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये जे आहे मागचं इक्वेशन 8, इक्वेशन 8 म्हणजे कुठलं तुम्हाला दाखवते एकदा मी. जी व्हॅल्यू आपण काही कॉन्स्टंट कन्सिडर केली होती. ओके, हे इक्वेशन 8 सॉरी 7, हे इक्वेशन 7 तेच तिकडे लिहिलेलं आहे, इक्वेशन 7.
1/sin theta the equation मध्ये 4 6 इक्वेशन 4 6 and 7 कॅन बी रिटन. हे झालं इक्वेशन 6. इक्वेशन बघूया आपण आता 4 5 and 6. हे जे इक्वेशन 6 आहे असं लिहिते. ओके, हे इक्वेशन 6 आपल्याला कसं लिहिता येईल मग? हे जे आहे एल इंटू एल प्लस 1 हे इकडे टर्म शिफ्ट करा. ही टर्म कशी आहे प्लस आहे, इकडे शिफ्ट केल्यानंतर मायनस होईल. सो इक्वेशन 6 कॅन बी रिटर्न एज इक्वेशन 5 आहे. इथं काय प्लस टर्म आहे, हे इकडे घेतल्यानंतर काय होईल मायनस होईल. एल इंटू एल प्लस 1 किंवा बाकीचे टर्म तिकडे शिफ्ट करा. ओके, सो हे इक्वेशन इज इक्वल टू आता हे जे एल इंटू एल प्लस 1 ml² मायनस ml² अपॉन साइन थीटा. हे झालं इक्वेशन 9 इज कॉल्ड एज अ थीटा इक्वेशन. याच्यामध्ये फक्त थीटाच्याच टर्म आहेत. कुठल्या टर्म आहेत? फक्त थीटाच्या टर्म आहेत. जे इक्वेशन आपण 6 वरून हे इक्वेशन 9 of 10 केलेलं आहे. हे इक्वेशनवरून इक्वेशन 6. ओके, ही टर्म इकडे घेतल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन मिळतं ते इथं आपण असं लिहिलेलं आहे. आणि हे जे आहे इक्वेशन हे फक्त कशाचं फंक्शन आहे? थीटाचं. सो इक्वेशन 9 इज कॉल्ड एज अ थीटा इक्वेशन. कशाचं इक्वेशन आहे? फक्त थीटाचं इक्वेशन आहे. आता हे जे इक्वेशन आहे याला मल्टिप्लाय बाय r² अपॉन r². ओके, कॅपिटल R² अपॉन स्मॉल r². जर मल्टिप्लाय केलं आपल्याला तर आपल्याला इक्वेशन कसं मिळतं? इक्वेशन 7ला जावं लागेल आपल्याला. हे जे आहे हे इक्वेशन 7. मग ह्याच्यामध्ये जे 1/r हे जे इक्वेशन आहे याला कशाने हे करायचं आहे? r अपॉन कॅपिटल. बघा ह्या 7ला काय करायचं आहे? कॅपिटल R² अपॉन स्मॉल r² मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आफ्टर मल्टिप्लिकेशन जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 7 त्याला स्मॉल r आणि कॅपिटल R मल्टिप्लाय करा. मग हे कॅपिटल R कॅन्सल होईल आणि राहील काय? स्मॉल r राहील. ओके, सो 1/r² ddr r². अशा प्रकारची 2m/h². ह्याला आपण r साईडला काढू घेतलं इज इक्वल टू एल इंटू एल प्लस 1 एल इज इक्वल टू एल प्लस 1 डिवाइड इंटू काय येईल r अपॉन r. हे सॉरी हे स्क्वेअर नाही, फक्त r अपॉन r² असेल. ही स्टेप चुकलेली आहे नोट्समधली. तर कॅपिटल R अपॉन स्मॉल r². सो कॅपिटल R खालचं कॅपिटल R कॅन्सल होईल. इथं काय होतं इक्वेशनमध्ये? स्टार्टिंगला कॅपिटल R होतं आणि आपण कशानं मल्टिप्लाय केलं? r अपॉन r². मग हे r कॅन्सल होईल. ठीक आहे, इथलं r बाहेर काढलं. 2m/r² होतं. हे r² कॅन्सल झालं. फक्त r राहतं, ते r बाहेर काढलं. आणि लास्ट इक्वेशनमध्ये काय येईल मग? जी टर्म आपण मल्टिप्लाय केली ती ॲज इट इज राहील r अपॉन r². ठीक आहे, मग ह्याला अशा प्रकारे रिराईट केलं आहे. 2m/h². 2m/h² ही टर्म जी आहे इकडे घेतल्यानंतर मायनस झाली. r इज इक्वल टू 0. सो ह्या जर इक्वेशन आपण ऑब्झर्व केलं तर हे कशाचं फंक्शन आहे? ओनली r. कुठल्याचं आहे? r. सो इक्वेशन 10 इज काढलं. कुठलं पार्ट आहे हो? रॅडियल पार्ट ऑफ स्क्रॉडिंजर इक्वेशन. असं आपण तिन्ही व्हेरिएबल्स जे आहे सेपरेशन केलेलं आहे. कशामध्ये? r, थीटा आणि फायमध्ये. दिस इज अ फंक्शन ऑफ r इक्वेशन 10. नंतर हे जेवढचं इक्वेशन 9 इज अ फंक्शन ऑफ थीटा ओनली. आणि इक्वेशन 8
म्हणजे हे इक्वेशन बघितलेलं आपण हे फाय. अशा प्रकारे आपल्याला सेपरेशन ऑफ व्हेरिएबल, तिन्ही व्हेरिएबल्समध्ये सेपरेशन आर थीटा आणि फायचं सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स कसं करायचं स्क्रॉडिंजर इक्वेशनवर, कशाने मल्टिप्लाय करायचं, कशाने डिवाइड करायचं, स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस केल्याशिवाय लक्षात राहणार नाही. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं हे तुमचे फिक्स माइंडमध्ये बसेल. आणि याच्यावरती क्वेश्चन हमखास एक्झाममध्ये असतोच. एकतर स्क्रॉडिंजर इक्वेशन ऑब्टेन करा किंवा सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स किंवा दोन्हीही कंबाईनमध्ये मोठा क्वेश्चन असतो सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. आणि हे स्क्रॉडिंजर इक्वेशन फॉर हायड्रोजन ॲटम हे कसं ऑब्टेन केलेलं आहे ते तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर हाच टॉपिक महत्त्वाचा आहे. हे हा जो आर्टिकल आहे याच्यामधला हा आर्टिकल हमखास कंपल्सरी एक्झामला येणार म्हणजे येणार. ओके, त्याच्यामुळे ह्याची तयारी व्यवस्थित करा. कुठं काय डाऊट असला मला डिस्कस करा. ओके.